नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये पदांची पदभरती सुरू झालेली आहे. टोटल 84 पदे आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणती पदे आहेत, तुम्हाला कशाप्रकारे यासाठी ॲप्लिकेशन करावे लागेल किंवा याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागते, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. इंटरेस्टेड असाल व्हिडिओ एंडपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओजसाठी. तर सर्वप्रथम हे जे PDF आहे ते ऑफिशियल PDF आहे, जे की 40 पेजेसचं आहे. पण याच्यामध्ये जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तीच इन्फॉर्मेशन आपण इथे पाहणार आहोत. सर्वप्रथम ह्या ज्या पोस्ट आहेत त्या A, B, C म्हणजे गट अ, गट ब आणि गट क या प्रवर्गातील आहेत. याच्यामध्ये डेप्युटी मॅनेजर, फायनान्स अँड अकाउंटंट्समधील पद आहे, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, तसेच ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, तसेच अकाउंटंट अँड स्टेनोग्राफर अशा प्रकारची पदे आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांची पे स्केल दिलेली आहे त्यांच्या लेवलनुसार, आणि त्याचबरोबर याच्यात मॅक्झिमम अपर एज लिमिट सुद्धा दिलेले आहे, जे की 30 इयर्स आहे सर्वांसाठी आणि स्टेनोग्राफरसाठी 28 इयर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं जागा वितरित केलेल्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा आणि पदे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. खाली जर पाहिलं तर जे PWBD स्टुडंट आहेत, जे फॉलोइंग त्याच्या कॅटेगरीज आहेत त्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फिजिकल बेंचमार्क डिसॅबिलिटी स्टुडंट्स त्यांच्यासाठी इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इम्पॉर्टंट डेट आपण डायरेक्टली पाहूया तर 30/10/2025 पासून हे ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. 15/12/2025 म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत याचे फॉर्म जे आहेत ते ॲक्टिव्ह आहेत. तुम्ही 6 वाजेपर्यंत हा फॉर्म जो आहे त्या दिवशी 6 वाजेपर्यंत हा फॉर्म जो आहे ते भरू शकता आणि ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरू शकता. ॲप्लिकेशन पोर्टलचा हेल्प डेस्क नंबर सुद्धा दिलेला आहे इथे. तर तो नंबर जो आहे तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. कोणताही प्रॉब्लेम असेल एक्सेप्ट संडे तर तुम्ही जी तुमच्या क्युरीज आहेत त्या इथं सांगू शकता, विचारू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारा काही जर अडचण येत असेल तर. रिझर्वेशनबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ॲज पर मी तुम्हाला वरी सांगितलं, जे ॲक्ट आहेत त्यानुसार रिझर्व कॅन्डिडेट्सला जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत. त्या जागा तुम्हाला पाहून फॉर्म भरायचा आहे. रिझर्वेशन्स फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, ज्यांना डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथं आरक्षणाची तरतूद आहे. त्यानुसार इथं जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत. आता आपण खाली जाऊया. सर्वप्रथम इथं एज लिमिट बघूया. तर मस्ट मिनिमम तुमची 18 वय असलं पाहिजे आणि मॅक्झिमम इथे एज जे आहे ते 30 दिलेलं आहे. स्टेनोग्राफरसाठी 28 आहे. पण जर SC/ST या प्रवर्गातील तुम्ही उमेदवार असाल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, OBC या प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल त्यात पण SC/ST यांच्यासाठी 15 वर्ष, OBC यांच्यासाठी 13 आणि UR यांच्यासाठी 10 वर्ष. पण जर बेंचमार्क डिसॅबिलिटी असेल तर म्हणजे हेअरिंग प्रॉब्लेम असेल, ब्लाइंडनेस असेल अशा व्यक्तींसाठी इथं हे आहे. त्याचबरोबर आपण इथं प्रोसेसिंग फी पाहूया. तर फी किती पडते तर अनरिझर्व्ड, OBC आणि AWS यांच्यासाठी ₹500, SC/ST, PWD यांच्यासाठी फी नाहीये, म्हणजे पूर्णपणे फॉर्म फ्रीमध्ये. जे काही समजा चार्जेस वगैरे असतील तर ते तुम्हाला द्यावे लागतील. अदरवाईज तुमच्यासाठी याच्यामध्ये कसलीही फी नाहीये. कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर बघा, तुम्हाला ऑफिशियल साईट याची आहे. त्या साईटवर जाऊन जे आहे ते तुम्हाला तुमचा युजर नेम, ID, पासवर्ड टाकून तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. तुमचे डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा ॲज पर ज्या पोस्ट आहेत त्यानुसार तुम्हाला जे आहे ते फिलअप करावे लागेल. आफ्टर दॅट तुम्ही फी जशी पे करताल तुमचं जे आहे जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट होऊन जातं. स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी आहे तर इथं त्याबद्दल इथं दिलेलं आहे. टियर 1, टियर 1चा पार्ट 2, पार्ट 1 पण आहे आणि पार्ट 2 असे टोटल इथं टियर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात पहिले 120 क्वेश्चन्स असणार आहेत, 120 मार्क असणार आहेत आणि टियर 2च्या इंटरव्ह्यूमध्ये 15 असे टोटल 135 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे आणि 2 तासाचा तुम्हाला एक्झाम टियर 1 मध्ये जे आहे ते तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. त्याचबरोबर खाली आपण पाहू शकता कंपोनंट ऑफ टेस्ट काय काय आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल रिझनिंग, तसेच जनरल मेंटल ॲबिलिटी, इंटेलिजन्स टेस्ट याच्यावर जे आहे ते प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, जनरल नॉलेज, जनरल वर्बल ॲबिलिटी जे की इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल, तसेच डोमेन स्पेसिफिक क्वेश्चन्स असतात. लायब्ररी इन्फॉर्मेशन अँड सोसायटीबद्दल, मॉडर्न लायब्ररीजबद्दल, लायब्ररी लेजिस्लेशनबद्दल. तर ह्या क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 120, मार्क्स आहेत 120 आणि वेळ आहे 2 तासाचा, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण खाली बघू शकता की प्रत्येक पार्ट जो दिलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं टियर 1 आणि टियर 2, त्यानुसार तुम्हाला कशा प्रकारचे आणि कोणते क्वेश्चन्स याच्यावर येतील ह्यानुसारच तुम्हाला जे आहे प्रिपरेशन करायचं आहे आणि ही एक्झाम जी आहे ती द्यायची आहे.
आता सिटी ऑफ एक्झामिनेशन काय काय असेल, तर CBT जे आहे ते इथं जे आहे त्यानुसार इथं खाली पाहू शकता की हे एक्झाम सेंटर्स असतात पोटेन्शियली. याच्यामध्ये गोवा, गंगटोक, त्याचबरोबर अहमदनगर, अहमदाबाद, त्याचबरोबर बेंगलुरू, भोपाळ अशा ठिकाणी. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही एक्झाम होऊ शकते. त्याच्यासुद्धा इथं जागा दिलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ते एक्झाम सेंटर असतात. तर तुम्ही ते साईटवर जाऊन सुद्धा पाहू शकता. पण इथे सुद्धा दिलेलं आहे की ह्या ठिकाणी सिटीज ऑफ एक्झामिनेशन असतील. या ठिकाणी तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाईल. याच्यामध्ये खूप सारे आउट ऑफ रिजनच आपल्या स्टेटच्या बाहेरीलच याच्यामध्ये एक्झाम सेंटर्स आहेत. मार्किंग स्कीम बद्दल दिलेले आहे. तुम्हाला एव्हरी करेक्ट आन्सर जर दिला तर तुम्हाला मार्क पडतील आणि चुकीचा दिला तर 0.25 जे आहे ते डिडक्ट केले जातील. म्हणजे 4 चुकले तर 1 मार्क तुमचा गेला समजा. तर अशा प्रकारे एक्झामचं जे एक्झाम स्कीम आहे, मार्किंग स्कीम ती इथं दिलेली आहे. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला अशा प्रकारे विहित वेळेतच फॉर्म भरायचा आहे. जी इन्फॉर्मेशन आहे ती ही ओरिजिनल फिल करायची आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय घेऊन जायचं आहे त्याबद्दलही इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची पदे आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. याची एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या स्ट्रीममध्ये तुम्ही पाहू शकता. सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या ऑफिशियल साईटवर मिळून जाईल. आणि हा जो फॉर्म आहे तो 15 डिसेंबरच्या आधीच तुम्ही भरून घेतला पाहिजे. कारण त्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही डेट एक्सटेंड करून दिली जाणार नाही. तर याची काळजी घ्यावी. फी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे Instagramची, तिथं आमच्याशी बोलू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. काही ह्याच्या व्यतिरिक्त जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारायची असेल तर त्याबद्दलही आमच्याशी चर्चा करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.